नमस्कार मित्रांनो, सर्वांना माहीत असेल आपण RRBसाठी आपण क्वेश्चन पेपर पाहत आहोत, ज्या ठिकाणी आपण अति महत्त्वाचे असे परीक्षेत आलेले प्रश्न आणि येतील असे प्रश्न असे दोन्हीही एकत्रित कंबाईन करून केस स्टडी करून प्रश्नपत्रिका सोडवत आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण दररोज कव्हर करत आहोत। तर आजचा हा भाग 24व्या क्रमांकाचा आहे आणि या अगोदरचे भाग पाहिले नसतील, पाहून घ्या। स्वतंत्र अशी प्लेलिस्ट त्या ठिकाणी आमच्या टीमने बनवलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या प्रश्नपत्रिकेतून तुम्ही मित्रांनो फक्त 20 ते 30% तयारी होईल, कारण का सराव खूप तुम्हाला जास्तीचा करावा लागणार आहे। त्यामुळे आमच्या टीमने स्वतंत्र अशा क्वेश्चन पेपर बनवलेले आहेत, जे की संपूर्ण तुमची जे 20 ते 30% या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बाकीची 70 ते 80% तयारी त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे क्वेश्चन पेपर तुम्ही जास्तीत जास्त सोडवा आणि असे सोडवा जे की तुम्हाला परीक्षेला उपयुक्त पडणार आहेत। असे क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहेत, ज्यांना हवे असतील खाली नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा, सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर आजच्या सेशनचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा। पहा या ठिकाणी काय म्हटलं, भारतीय रेल्वेचं प्रतीक चिन्ह काय आहे? तर भारतीय रेल्वेचं प्रतीक चिन्ह मित्रांनो जे आहे ते भोलू नावाचा एक हत्ती आहे। तर हे जे हत्ती आहे ते रेल्वेचं प्रतीक चिन्ह वगैरे म्हणून मान्य करण्यात आलेलं आहे किंवा ते आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पुढे पहा, भारतीय रेल्वेची तिकिटे विकण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सर्वप्रथम कोणत्या बँकेनं सुरू केलं किंवा वगैरे सामंजस्य करार वगैरे कोणी केला, लक्षात असू द्या। बँकेमार्फत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमार्फत या ठिकाणी ICICI बँकने जी आहे ते मित्रांनो या ठिकाणी भारतीय रेल्वेची तिकिटे विकण्यासाठी ऑफिशियली करार वगैरे मंजूर केला। आणि हे कधी झालं, तर हे 2015 मध्ये हे झालेलं आहे करार वगैरे, आणि तेव्हापासून वगैरे आपल्याला ऑफिशियल तिकिटे वगैरे या बँकेच्या वेबसाईटवरून विक्रीस सुरुवात झाली। आत्ता लक्षात असू द्या, यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न खूपदा विचारतं, तर या सगळ्यांच्या बँकापैकी कोणताही एक प्रश्न असा येतं की यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुख्यालय लक्षात असू द्या, या सगळ्यांचं मुख्यालय मित्रांनो मुंबईला आहे। आणि सगळ्यात मोठी बँकांची बँक कोणती आहे? RBI, सर्वोच्च बँक आहे ही। आणि याची स्थापना वगैरे आपण पाहिली, बट लक्षात असू द्या, वारंवार तुम्हाला सांगत असतो, लिहून घ्या, 1 एप्रिल 1935। म्हणजे बँकेच्या क्षेत्रातलं तुम्हाला थोडीफार माहिती असू द्या। हे आपण पाहिलं, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या नावाचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, तर त्या ग्रंथाच्या बेसिसवर या बँकेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर अजिंठा लेण्यातील चित्र कोणत्या सुवर्णयुगाची साक्षीदार आहेत, किंवा अजिंठा लेण्यातील जी काही चित्रे आहेत ती कोणत्या धर्माशी निगडीत वगैरे आहेत? तर बौद्ध धर्माशी निगडीत असलेली ही अजिंठा लेण्यातील चित्रे आहेत। आणि लक्षात असू द्या, हे कधीचे आहेत? इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामधली असलेली, दुसरी लिहितो शतक, तर या शतकातील ही या ठिकाणी प्रमुख अशी बौद्ध चित्रे वगैरे धर्माशी निगडीत आहेत। आणि अजून एक लक्षात असू द्या, याचं जे आहे ते अजिंठा लेण्याचं मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, जागतिक वारसा स्थळे याच्यामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे। तर जागतिक वारसा स्थळे आपल्या भारतात जेवढे काही आहेत त्यांची तुम्ही सगळी माहिती काढा, तुम्हाला मी सांगत आहे नेमकं ती कशी आहे, काय नाही, कुठे आहेत, कोणी बांधलं। तर याचे जे यादीमध्ये आहे ती 1983 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, कशामध्ये? जागतिक वारसा स्थळेमध्ये। आणि लक्षात असू द्या, या ठिकाणी मित्रांनो जवळपास 29 लेण्या आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळी चित्रे वगैरे आहेत मित्रांनो। आणि हे कुठे वगैरे आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये या जिल्ह्यामध्ये 100 किलोमीटर दूर या शहरापासून वगैरे 100, 120, 110 असं काहीतरी अंतर आहे, एवढ्या अंतरावर ही लेण्या आहेत, खूप प्रसिद्ध आहेत, लक्षात असू द्या। आणि तुम्हाला मी पहिलंच म्हटलं की आपल्या भारतामध्ये जे काही युनिक आहे ते सगळं तुम्ही पाठ करा, आपण मी खूपदा सांगितलं आणि हा प्रश्न पडलेला आहे। त्यानंतर अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केली? तर अभिनव भारत सोसायटीची स्थापना जी आहे ती मित्रांनो 1904 मध्ये
1904मध्ये या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा विनायक दामोदर सावरकर यांनी जे आहे ती स्थापना केलेली आहे. आणि हे वगैरे कधी कुठे वगैरे जर म्हटलं तर नाशिक 1904मध्ये. महात्मा फुले यांच्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, खूपदा मी म्हणतसुद्धा असतो. यांनी जे आहे ते सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी खूप सारी पुस्तकेसुद्धा लिहिली, हेही लक्षात असू द्या. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, शेतकऱ्याचा आसूड आहे, गुलामगिरी आहे, खूपदा परीक्षेला अशा यांच्यावर प्रश्न येतात आणि यांचं जे महत्त्वाचं आहे चरित्र वगैरे सगळं तुम्ही वाचून काढा. स्वामी विवेकानंदांनी यांनी जे आहे ते रामकृष्ण मिशन हे जे आहे त्याची स्थापना केलेली आहे. लक्षात असू द्या, हे प्रश्न वारंवार येणारे आहेत. याच परीक्षेला नाही तर सगळ्याच परीक्षेला तुम्हाला पाहायला मिळतील. हे कधी वगैरे केलं असं जर प्रश्न आलं तर 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. आणि भगतसिंगांनी खूप सारं मोठं कार्य आहे यांचं स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीत. त्याचं एक महत्त्वाचं म्हणजे काय, 23व्या वर्षी ती शहीद झालेली आहेत, फासावर वगैरे चढवण्यात आले इंग्रज सरकारमार्फत. लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, हे विनायक दामोदर अजून एक यांनी मित्रमेळा नावाची एक संघटना स्थापन केली आणि ते स्वातंत्र्य समरचा उठाव वगैरे म्हणून त्यांनी एक पुस्तक वगैरे आहे स्वातंत्र्य समर म्हणून, हेही त्यांनी लिहिलं. लक्षात असू द्या. हे मित्रमेळा यांनी यांच्या भावासोबत म्हणजे दोघांनी स्थापन केलेलं आहे. त्यांचं नाव आय थिंक गणेश विनायक आहे त्यांचं नाव, गणेश विनायक सावरकर वगैरे, गणेश दामोदर असं आहे त्यांचं नाव. तर लक्षात असू द्या. आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य तुम्ही कमेंट करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ मित्रांनो तिरंदाजी आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं हा प्रश्न कधी पडला होता, 2016चा हा प्रश्न आहे जो की CBT 2ला विचारण्यात आलेला आहे. मी हे प्रश्न काय घेत आहे, CBT फर्स्टला सुद्धा जो काही सिलेबस आहे जनरल अवेअरनेसचा ॲज इट इज सेम थोडाफार तसाच आहे. त्यामुळे CBT सेकंडचं सुद्धा ॲनालिसिस तुम्हाला करावं लागणार आहे, त्यामुळे करून जा. तिरंदाजी आणि हे काय घेतलं, आपल्या देशाला लगत आहे किंवा याची सीमा आपल्या देशाला आहे, आपण काल परवा पाहिलेलं होतं. तर त्यासोबत क्रिकेटच्या बाबतीत जर विचार केला तर इंग्लंडचा हा खेळ आहे. त्यासोबत भारताचा आपला राष्ट्रीय खेळ कोणता आहे, हॉकी आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर टेबल टेनिस हा कोणता आहे, चीनचा आहे. हे सगळे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावे लागणार आहेत, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर शून्य मैलाचा दगड कोणत्या ठिकाणी आहे, तर मित्रांनो शून्य मैलाचा दगड किंवा 0 मैल हे नागपूर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, उपराजधानी. तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर खूप सारे आहेत, बंगळूर, कोलकाता वगैरे हे आपण पाहिलं. कोलकाता शहरामध्ये वगैरे सर्वप्रथम उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं. बंगळूरच्या बाबतीतसुद्धा पाहिलं, पुण्याच्या बाबतीतसुद्धा आपण खूप माहिती पुढे पाहिलेली आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं मुख्य कार्यालय कुठं आहे, तर हे जे आहे ते कुठे आहे, तर लक्षात असू द्या या ठिकाणी हे पुणे या ठिकाणी असलेले एक महत्त्वाचे चित्रपट संग्रहालय वगैरे कार्यालय आहेत. आणि आपण पाहिलं होतं दादासाहेब फाळके पुरस्कार वगैरे हे चित्रपटाशी संदर्भित पुरस्कार वगैरे कोणाला मिळाला सर्वप्रथम वगैरे सगळी माहिती आपण कव्हर केलेली आहे. म्हणजे ॲज इट इज जो काही आपण अभ्यास करत आहोत तो परीक्षेशी निगडीत आहे, त्यामुळे बेझिझकपणे अशाच टाईपचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हे नवी दिल्ली याच्या बाबतीत जर लक्षात असू द्या, एक महत्त्वाचं म्हणजे काय, तर राष्ट्रीय अभिलेखागार या ठिकाणी आहे. तर हे सगळे सोपे प्रश्न वाटतात, परंतु जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये येतात तेव्हा तुम्ही गोंधळून जाता की कुठे आहे, मुंबई, पुणे वगैरे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारं शहर कोणतं आहे, मुंबई सगळ्यात जास्त. हे पुणे हे सेकंड नंबरला आहे, अख्ख्या भारतामध्ये म्हणतोय मी, लक्षात असू द्या. आणि मुंबई वगैरे अजून एक प्रश्न खूपदा येतं, तर आर्थिक राजधानी आहे, हेही लक्षात असू द्या. आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जेवढे महत्त्वाचे शहर आहेत त्या सगळ्यांची विशेष माहिती तुम्हाला कव्हर करायची आहे. त्यानंतर आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात, तर राजाराम मोहन रॉय यांना म्हणतात. आणि यांना जे आहे यांनी खूप मोठं एक म्हणजे काय, यांच्या संदर्भात खूपदा प्रश्न पडतो की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर यांनी या समाजाची स्थापना केलेली आहे. कधी वगैरे आला तर लक्षात असू द्या, 20 ऑगस्ट
हे जे आहे ते आय थिंक 1828मध्ये लक्षात असू द्या. कुठे वगैरे केली, आत्ताच मी म्हटलं कोलकाता या शहरामध्ये यांनी या ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आज मी तुमच्यासाठी प्रश्न सोडत आहे, सांगतो मी, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा कमेंटमध्ये अवश्य कमेंट करा की बंकिमचंद्र चटर्जी यांनी कोणती कादंबरी लिहिली, कधी लिहिली हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. गुगल न करता प्रामाणिकपणे करा, तुमच्याच फायद्याचं आहे. चुकलात तरी काही हरकत नाही, सगळे तुमचे सजेशन मी कव्हर करणार आहे किंवा चुकत जरी असाल तरी मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांना क्वेश्चन पेपर पाहिजे असतील त्यांनी माझ्याकडून SMS वगैरे करा, माहिती सगळी मी प्रोव्हाइड करेन. काही डाऊट असतील कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.